दिल्लीमध्ये इंडिया ब्लॉकच्या बैठकीसंदर्भात हालचाली सुरू आहे. तारखेसंदर्भात सुद्धा चर्चा होईल. सध्या 19 तारीख ठरवली आहे, पण 19 तारीख किती जणांना सोयीची आहेत किंवा घाईघाईनं ते पाहावं लागेल. पण इंडिया ब्लॉकची बैठक नक्कीच होते आणि माननीय उद्धव साहेबांचा दिल्ली दौरा त्यानंतर आम्ही जाहीर करू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतची काही या संदर्भात चर्चा असेल का? स्थानिक स्वराज्य संस्था दिल्लीला कशी काय चर्चा? इंडिया ब्लॉक हा राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींवर निर्णय घेण्यासाठी निर्माण झालेला एक रचना आहे. खास करून लोकसभा, संसदेचं कामकाज, राष्ट्रीय आंदोलनं, राष्ट्रीय प्रश्न या विषयावरती इंडिया ब्लॉकमध्ये चर्चा होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांवरती इंडिया ब्लॉकमध्ये चर्चा करणं हे मूर्खपणाचं आहे. त्यासाठी खाली महाविकास आघाडी आहे विधानसभेसाठी, त्याच्याखाली अजून काही व्यवस्था एकत्र काम करण्यासंदर्भात आहेत, त्यात चर्चा करून. कारण सभागृहात मुख्यमंत्र्यांनी थेट उद्धवजींना ऑफर दिली, तुम्हाला या बाजूला यायला स्कोप आहे, आम्ही विरोधात जाण्यास स्कोप नाही. बघा, आपले जे देवेंद्र फडणवीस आहेत ते अशा प्रकारच्या टपल्या टिचक्या टोमणे मारण्यामध्ये पटायचे आणि त्यानुसार त्यांनी तो एखादा टोमणा मारला असेल, टपली टिचकी मारली असेल, त्याकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. शिवसेना सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना हे नाव आणि चिन्ह या संदर्भात एक लढा देते आहे आणि आम्हाला खात्री आहे की न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल. त्याच्यामुळे फडणवीस यांच्याबरोबर जे डुप्लिकेट लोक बसलेले आहेत सेना म्हणून, त्यांचा विचार आधी करा, त्याबरोबर ठेवायची असली ठेवायची. सध्या तरी त्यांचा सगळा कारभार डुप्लिकेट लोकांना घेऊन चाललेला आहे. डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस, डुप्लिकेट शिवसेना. त्याच्यामुळे शिवसेनेचं जे सध्या चाललेलं आहे ते उत्तम चाललेलं आहे आमच्या. नाही, पण फडणवीसांची ऑफर किती गांभीर्याने घेता? अजिबात गांभीर्याने घेत नाही. फडणवीस यांनी ऑफर, याला मी ऑफर म्हणत नाही, याला टपल्या टिचक्या म्हणतो. हे टाळीची वाक्य असतात काही सिनेमात किंवा बातमीची वाक्य, त्या पलीकडे मी याच्याकडे मी म्हटलं ना, सध्या देवेंद्र फडणवीस हे डुप्लिकेट शिवसेनेबरोबर सत्ता भोगत आहे. डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्र, त्यांना कुठला वैचारिक किंवा नैतिक आधार नाही. असं असताना तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देत आहे, गमतीने का होईना, की वैचारिक दिवाळखोरी. नाही, पण काल ते असं म्हणाले की 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाण्याला स्कोप नाही, तुम्हाला इथे येण्याला स्कोप आहे. राजकारण आणि बहुमत फार चंचल असतं. लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे की बहुमत राजकारण हे चंचल आणि अस्थिर असतं. उद्या काय होईल ते सांगता येत नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली येऊन दहशतवादाविरुद्ध युद्ध थांबवतील असं कोणाला वाटलं होतं का? आम्हाला असं वाटलं होतं की एवढी 56 इंचाची छाती असलेला पंतप्रधान आता युद्ध सुरूच आहे तर लाहोर, कराची, इस्लामाबाद, बलुचिस्तानवरती तिरंगा फडकवूनच गप्प बसेल, असंच त्यांच्या गर्जना आणि आरोळ्या होत्या. काय झालं काय? आज त्या विषयावरती आवाज बंद आहे. राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही. पण राऊत काल फोटो सेशनच्या निमित्तानं सगळे एकत्र होते. येऊ द्या ना, ही एक ठाकरे संसद शिंदे एका फ्रेम मध्ये दिसले, पण दोघंही एकमेकांशी बोललेही नाही, एकमेकांकडे पाहिलंही नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणांवर बसले. उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शेजारी बसणं टाळलं. मग तुमचं काय म्हणणं होतं? त्यांनी शिंदेना मांडीवर पण बसायला पाहिजे होतं, सांगा ना तुम्ही.